हे मेडिकल कॉलेज हे बेताल वक्तव्य आहे आणि अशा पद्धतीनं जी वक्तव्य होत आहेत राजकारणामध्ये कोणाचं भूमिकेत बदल टाकतात. जयंत पाटलांच्या बद्दल जे काही वक्तव्य त्याच्याबद्दल आता व्यक्तिगत शंभूराज देसाई म्हणून जर या ठिकाणी आपण म्हणाल तर गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य 100% चुकीचं आहे. राजकारणात बोलताना टीका जरूर करा, एकमेकांची उणीधुणी राजकीय जरूर काढा, पण जो शब्द पडळकरांनी वापरला तो शब्द आम्ही बोलू सुद्धा शकत नाही. अशा पद्धतीचा उल्लेख व्यक्तिगत त्यांच्या व्यक्तिमत्वावरती ताशोरी ओढणारा अशा पद्धतीनं जो गोपीचंद पडळकरांनी वापरला तो मला म्हणजे मी बिलकुल आम्हाला तर ते खटकलेलंच आहे, बिलकुल योग्य नाही. आणि जरूर ते शेवटी आमच्या महायुतीमधले एका पक्षाचे आमदार आहेत, विधिमंडळातले आमचे सहकारी ते आहेत, तसे माननीय जयंत पाटील साहेब सुद्धा आहेत. पण या बाबतीत अशा पद्धतीचं वक्तव्य राजकीय टीका करताना लोकप्रतिनिधी करणं योग्य नाही, एवढंच मी सांगितलं. सुनील काटकर आदरणीय खासदार साहेबांच्या वतीनं खासदार साहेबांचं पत्र छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांचं पत्र घेऊन आलेले होते. दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा द्या अशा पद्धतीची त्यांची मागणी होती. त्याच्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करा अशी त्यांनी मागणी केली. त्यांचं निवेदन मी स्वीकारलेलं आहे. सोमवारी मी मुंबईला जातोय, माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून याच्यावर आम्ही निर्णय घेऊ. असं कुणी निवडणुकीला जातीय मराठा आणि ओबीसी, मराठा विरुद्ध ओबीसी असं वळण देणं योग्य नाही कुणीच. बघा, शेवटी सरकार म्हणून आमच्या सरकारचे प्रमुख माननीय मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की आम्ही एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात वाढणार नाही. म्हणजे अगदी सोप्या मराठी भाषेत सांगितलं त्यांनी. म्हणजे आम्ही ओबीसीला धक्का लावत नाही ना मराठ्याला धक्का लावत नाही. एवढं स्पष्ट जर माननीय राज्याच्या प्रमुखांनी मीडिया पुढं सांगितले, जाहीर बोललेत की असं काय नाही की कुठंतरी 4 भिंती 4 बोललेत. त्यामुळं असं एवढं क्रिस्टल क्लिअर असताना गैरसमज पसरवणं आरक्षणाबाबतीत आणि मग मराठ्यांनी म्हणायचं ओबीसीना पाडा, ओबीसीने म्हणायचं मराठ्यांना पाडा, असं जातीय वळण महाराष्ट्राला कधी लागलं नव्हतं. त्यामुळं सगळ्या समाजांनी समजूतदार भूमिका घ्यावी. कुणाच्याही ताटातलं काढून कुणाच्याही दुसऱ्याच्या ताटात हे सरकार बिलकुल वाढणार नाही. ओके.